नद्यांची मित्रांनो आपली सिरीज चालू आहे आणि याच्या अगोदर आपण गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी नद्यांची संपूर्ण माहिती आणि एनालिसिस पाहिलेले आहे. तर आज आपण बघणार आहे की नर्मदा नदीची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण एनालिसिस. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या नदीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये आणि ते आहे अमरकंटकमध्ये आणि हे ठिकाण आहे मित्रांनो मैकल पर्वतरांगांमध्ये आणि याची लांबी आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आणि भारतामध्ये 1312 किलोमीटर. आणि मित्रांनो तापी आणि नर्मदा या दोन्ही पण नद्या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत ही माहिती लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र वायव्येकडे जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि त्याची मित्रांनो 54 किलोमीटरची सरहद्द निर्माण केलेली आहे नर्मदा नदीने. आणि मित्रांनो तापी आणि नर्मदा या दोन नद्यांची खोरे वेगळे करण्याचं काम मित्रांनो सातपुडा पर्वतरांगेने केलेलं आहे. त्यामुळे हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आणि या नदीचा वाहण्याचा क्रम आहे मित्रांनो मध्य प्रदेश, तर मग त्यानंतर गुजरात, नंतरनं खंबातच्या आखात आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा क्रम लक्षात ठेवा. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा नर्मदा नदीचा पॉईंट म्हणजे की सरदार सरोवर हे नर्मदा नदीवर आहे ही माहिती लक्षात ठेवा. आणि नर्मदा नदीवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. अजून पण माहिती आहे तुम्ही दीपस्तंभच्या पुस्तकामधून किंवा AB 26 सरांच्या पुस्तकामधून अजून माहिती वाचू शकता. आणि